खेळणी हा लहान मुलांचा आवडता विषय। ती खेळणी आई बाबा आजी आजोबा यांच्याकडून हट्टाने विकत घ्यायची, घरी आणायची आणि त्यानंतर ते ना चावीचं खेळणं होतं पण ते आता चालत नाही असे बोबड्या स्वरात आलेल्या पाहुण्यांना सांगायचे। हे लहान मुलांचे नित्याचे काम। मात्र याच लहान मुलांच्या हातात खेळणं दिलं तरी ते तुटणार नाही, फाटणार नाही आणि त्यातून मुलांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळेल अशा स्वरूपाची खेळणी डोंबिवलीतील लेखा नवरे देशपांडे यांनी तयार केली आहे। ही खेळणी विशेष मुलांच्या बौद्धिक विकासासाठीही उपयोगी ठरत आहेत। मी आधी इन्क्लुझिव्ह शाळेत शिकवत होते विशेष मुलांना। मी एक स्पेशल एज्युकेटर आहे। तिथे जे मला एक साधारण शिकवताना जे काही अनुभव आले त्याच्यातून मला एक आयडिया आली की आपण स्पेशल मुलांना टीचिंग मटेरियल जे आपल्याकडे त्याच्याबद्दल रिसोर्सेस खूप कमी आहेत तर ते आपण बनवावे जे लॉंग लास्टिंग असतील, थोडे सस्टेनेबल असतील, रियूज होणारे असतील। अशा कल्पनेतनं मी ही खेळणी बनवायला सुरुवात केली। आधी म्हणजे शाळेत आम्ही पेपरमधनं पुठ्ठ्यातनं वगैरे सगळी खेळणी बनवायचो, तर आता हे कापडातनं आम्ही बनवतो। हे कापड जे वापरतो त्याला फेल्ट म्हणतात। ते खूप स्ट्रॉंग असतं, म्हणजे आपल्याला असं सहज फाडता वगैरे येत नाही, त्यामुळे मुलांना आपण बिंदास खेळायला वगैरे देऊ शकतो। महिन्याभरातनं असं म्हणायला गेलं तर असा परफेक्ट असा काउंट नाही पण बऱ्यापैकी कापड आम्हाला लागतं आणि आम्ही साधारण त्याची रंगसंगत वगैरे याचा विचार करतो की खूप भडक नसायला पाहिजे किंवा खूप जास्त रंगांचं मिक्सचर नसायला पाहिजे। अशा सगळ्या आयडियाज आणि कल्पनांनी आम्ही ती खेळणी तयार करतो। आणि आम्ही म्हणजे स्ट्रक्चरल व्हेरिएशन्स त्याच्यात आहेत, म्हणजे काही क्यूब जो असतो त्या फॉर्मॅटमध्ये आहे, परत तो क्यूब मोडून आपण त्या ॲक्टिव्हिटी जमिनीवर ठेवूनसुद्धा खेळू शकतो। पुस्तकाच्या फॉर्मॅटमध्ये पण आहेत किंवा आता जर शाळांमध्ये किंवा नर्सरीजमध्ये इंडिव्हिज्युअल वेगवेगळ्या शीट्स ॲक्टिव्हिटी शीट्स हव्या असतील तर त्या स्वरूपातसुद्धा आम्ही बनवून देतो। आणि थोडक्यात म्हणजे जसं मुलांना हवं आहे किंवा एखाद्या शाळेत कसा सेटअप आहे त्याप्रमाणे त्यांना जसं हवं आहे तसंच आम्ही बनवून देतो। म्हणजे आम्ही थोडेफार इनपुट्स देतो पण बेसिक गाईडलाईन्स हे पालकांकडनं आणि टीचर्सकडनं असतात। पालकांच्या रिॲक्शन्स आम्हाला खूप मिक्स मिळतात। काही पालक हे छान दिसतंय म्हणून घेतात किंवा काही पालकांना खरंच त्याच्या मागचा जो दृष्टिकोन आहे तो कळतो आणि काही पालकांना अजून त्याच्याबद्दल काही अवेअरनेस नाही आहे। विशेष मुलांना सांगायचं तर म्हणजे त्यांना आम्ही म्हणजे एखादी जी TLA किंवा जे खेळणं असेल ते मुळात म्हणजे द्यायला घाबरतो आपण, किंवा घाबरतो म्हणण्यापेक्षा ते खराब करतील किंवा कधी कधी त्यांच्यात थोडासा ॲग्रेशन असतं, तर त्या दृष्टीनं त्यांना खूप ज्यांचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावरती खिळून राहील अशी खेळणी बनवावी लागतात। त्यामुळे थोडेफार रंग वेगळं वापरणं वगैरे अशा दृष्टीनं ही खेळणी वेगळी तयार करून आमचा प्रयत्न आहे की विशेष मुलांना ती देऊन त्यांच्या काय रिॲक्शन्स आहेत किंवा टीचर्सचा काय एक्सपिरियन्स आहे हे आम्हाला बघायचं आहे। आणि इथे आम्ही असं विशेष मुलं किंवा आपण जी रेग्युलर शाळा जे म्हणतो तसं डिफरन्सिएशन न करता अशा प्रकारे जर आपण सगळ्याच मुलांना सरसकट सगळ्याच मुलांना शिकवलं तर त्यांचं शिक्षण वेगळ्या प्रकारे होईल असा माझा विचार। हत्ती, टेडी, पिकाचू असे विविध कार्टूनचे आकार, त्रिकोण, चौकोन, प्राणी, पक्षी, फुलं, पानं असे विविध प्रकार एकत्र करून काही मोठे चौकोन बनवण्यात आले आहेत। तर स्टडी बुक देखील बनवण्यात आल्याची माहिती लेखा देतात। यामध्ये लहान मुलांना उजवी बाजू डावी बाजू कळावी किंवा अंकगणित कळावं यासाठी लेखा यांनी विविध कलात्मक कल्पना शोधल्या आहेत। लेखा यांना घरातूनच कलेचा वारसा मिळाला असून त्यांची आई चित्रकार आहे तर वडील लाकडापासून विविध वस्तू तयार करतात। त्यामुळे मला देखील कलेची आवड होती आणि त्यातूनच ही कल्पना सुचल्याचे लेखा यांनी सांगितले। विविध शाळांमधून देखील ही खेळणी बनवून द्या अशी मागणी येते, यामुळे मुलांच्या संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होते। ही खेळणी कशी बनवायची या संदर्भात शाळेतील शिक्षक किंवा पालक स्वतः मार्गदर्शन करतात किंवा काही खेळणी मी स्वतःच्या कल्पनेनुसार तयार करते अशी माहिती लेखा यांनी दिली। भाग्यश्री प्रधानाचार्य, लोकल 18, डोंबिवली।